रायगडाच्या चित्त दरवाजा व पाचाड गाव यांना जोडण्यासाठी असणारी शिवकालीन पाचाड खिंडीतील हे खाजगी उत्खनन. रायगडाच्या परिसरात खाजगी जागा घेऊन त्याचं उत्खनन करून त्या जागेत असणारे प्राचीन ऐतिहासिक अवशेष मातीत कायमचे गाडले जात आहेत. याला जबाबदार कोण? या ठिकाणी मिळालेली ही कळसाच्या रूपातली एक शिवपिंड आज पूर्ण या उत्खननामध्ये नामशेष होताना आपल्याला दिसते. किल्ले रायगड हा भारतीय पुरातत्व विभाग व वन विभाग, स्थानिक प्रशासन यांच्या अधिपत्याखाली असताना देखील ही अशी अवस्था का? खरंच या प्रगतीच्या नावावर ही अधोगती नाही का? अजून या रायगडाने या प्रत्येक गोष्टी किती सहन करायच्या?